काय मित्रांनो, गावात बसून स्वतःचा सरकारी व्यवसाय सुरू करायचा आहे का? किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र टाकून दरमहा हजारो रुपये कमवायचे स्वप्न आहे? मग हीच ती सुवर्ण संधी. कारण 2026 ची नवीन अधिकृत जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. आता ही संधी हुकली तर पुन्हा कधी येईल सांगता येत नाही. मग अर्ज कसा करायचा, कोणाला मिळणार हे केंद्र, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार भावांनो, मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या AIOSM टेक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण अनेक दिवसांपासून आपण ज्याची वाट पाहत होतो ती महाई सेवा केंद्राची नवीन जाहिरात आता सुरू झाली आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला माहिती मिळते एकदम सोप्या भाषेत. तर बघा, शासनाने नवीन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्र देण्यासाठी जिल्हानिहाय जाहिरात काढली आहे. ज्या गावात किंवा प्रभागात जागा रिक्त आहेत तिथे आता नवीन केंद्र दिली जाणार आहेत. मित्रांनो, यासाठी पात्रता काय लागणार? किमान 10वी किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे. जास्त असेल तर उत्तमच. तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. तुमच्याकडे MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. केंद्र चालवण्यासाठी स्वतःची किंवा भाड्याची छोटीशी दुकान असावे. आणि यासाठी मित्रांनो, डॉक्युमेंट लिस्ट काय काय लागणार ते आपण एक वेळ पाहून घेऊया. कागदपत्रांची जुळवाजुळव आत्ताच करून ठेवा, नाहीतर ऐनवेळी धावपळ होईल. मित्रांनो, यासाठी आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड, त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणपत्रिका 12वी, रहिवासी दाखला डोमोसाईल हे लागणार आहे. जागेचा पुरावा म्हणून 7/12 उतारा किंवा भाडे करार आपल्याला द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन आपल्याला यासाठी लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि ईमेल ID सुद्धा आपल्याला यामध्ये लागणार आहे. मित्रांनो, माहिती कामाची वाटत असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवायला खूप उत्साह येतो. अर्ज कसा आणि कुठे करायचा? गुगल क्रोमवरती nanded.gov.in असे URL मध्ये टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस मिळेल. त्यानंतर तुम्हाला थोडा खाली स्क्रॉल करायचा आहे. या ठिकाणी आपण यांचे नोटिफिकेशन, ताज्या घडामोडी पाहू शकता. नांदेड वन डॅशबोर्ड, महाभूसंपादन चॅटबॉट, म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला सर्व या ठिकाणी जाहिराती मिळत आहे. या ठिकाणी हे पाहू शकता, आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात, यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता, जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात. नांदेड जिल्ह्यासाठी ग्रामपंचायत भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र देण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती नांदेडने घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याकरिता दिनांक 14/2/2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते दिनांक 23/2/2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. रिक्त गावांच्या एकूण जागेपैकी 5% जागा दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणे कामी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे. या ठिकाणी आपण पाहू शकता, अर्जदारांनी एका वेळी एकाच केंद्रासाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्जदार ज्या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायतीसाठी अर्ज करावा. इतर ग्रामपंचायतीसाठी अर्ज केल्यास तो अपात्र समजण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयोमर्यादा ही 50 वर्षे आहे. त्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता, अर्जदार किमान 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी, पदवी, पदव्युत्तरचे गुणपत्र सोबत जोडावे. त्यानंतर संगणक अर्हता प्रमाणपत्र MSCIT किंवा CCC कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट हे उत्तीर्ण असावा. त्यानंतर आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, CSC प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड
आधार कार्ड व पॅन कार्ड एकच आधार कार्ड व पॅन कार्डवर एकच नाव असणे आवश्यक आहे. जागेच्या मालकी हक्काचे कागदपत्रे, घर कर पावती अथवा रेशन कार्ड किंवा ग्रामपंचायतीचा नमुना नंबर 8. घर स्वतःचे नसल्यास घर मालकाचे भाडेतत्वाची कागदपत्रे, भाडेपत्र व घर मालकाचे चालू वर्षाची घरकर पावती. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठीचा नियोजित जागेचे आतील व बाहेरील फोटो म्हणजेच आपण नोटकॅम अँड्रॉइड ॲपद्वारे काढलेले फोटो जोडणे आवश्यक आहे. बँकेची पासबुक स्वयं साक्षांकित प्रत, संबंधित पोलीस स्टेशनचे चालू महिन्याचे चारित्र्य प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. चारित्र्य प्रमाणपत्र नसेल तर प्रमाणपत्र सादर केल्याची पोचपावती जोडली तरी चालेल. अर्जदार ज्या ग्रामपंचायत किंवा गावचा रहिवासी आहे त्या गावातील ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. सदर जाहिरातीकरिता केवळ ग्रामसेवक यांचाच रहिवासी दाखला ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. अर्जदारांनी अर्ज शुल्क रक्कम 500 रुपये ई सुविधा कलेक्टरेट्स नांदेड गुरुद्वार ब्रांच नांदेड या अकाउंट नंबरवरती हा IFSC कोड आहे त्याचा या खात्यामध्ये जमा करून अर्ज शुल्क भरणा केल्याची पावती ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करावी. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठीचे निकष. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील. तसेच 23/8/2002 च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल. मित्रांनो समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणांकन व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम असेल. सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येतील. तर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास 30 गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 25 गुण, CSC केंद्र असल्यास 25 गुण, समितीकडील मुलाखतीचे गुण 20 असतील. मित्रांनो या ठिकाणाहून आपण ही PDF पूर्णपणे वाचून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पूर्ण या PDF मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ही पूर्ण माहिती आपण आपल्या परीने तपासू शकता. यामध्ये आपण पाहूयात अशा प्रकारे आपले सरकार सेवा केंद्राची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तालुका, ग्रामपंचायत आणि रिक्त केंद्राची संख्या म्हणजेच अर्धापूर मधील ग्रामपंचायत देवगाव मध्ये 1 केंद्राची संख्या देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे असे सर्व नांदेडमधील सेतू सुविधा केंद्राची संख्या यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणी सर्व ग्रामपंचायत या ठिकाणी 1 किंवा 2 अशा प्रकारे सेतू सुविधा केंद्र देण्यात येणार आहेत. आपण या ठिकाणी पूर्ण तपासू शकता. त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला वापस त्या वेबसाईटवरती येऊन जायचं आहे. या ठिकाणी लिंक फॉर ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सटर्नल वेबसाईट ओपन होणार. ओके वरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सेतू कमिटी नांदेड अशी वेबसाईट तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये अर्धापूर 46, भोकर 66 अशा प्रकारे आपण गावांची यादी पाहू शकता. मित्रांनो ग्रामसेवक प्रमाणपत्राऐवजी आता स्वयं घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन सादर करता येईल. या ठिकाणाहून सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. या ठिकाणाहून सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे. रजिस्टर वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचे नाव, मिडल नेम, लास्ट नेम अशाच प्रकारे जन्मतारीख,
तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे. मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर जे काही असेल ते टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर, HSC उत्तीर्ण केल्याचं वर्ष, HSCचा रोल नंबर, त्यानंतर तुम्हाला हे सर्व माहिती टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जनरेट युजर नेम अँड पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तयार झालेले युजर नेम या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड भेटून जाईल आणि नंतर अटी व शर्तीवरती क्लिक करून खाली क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जो तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळालेला आहे त्यावरून या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. बाकी माहिती तुम्ही आतमध्ये पूर्ण भरू शकता. बघा याचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर जाऊन करायचा आहे. फॉर्म भरताना चूक झाली तर केंद्र रद्द होऊ शकतं, त्यामुळे घाई करू नका. तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप फॉर्म भरण्याचा व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये पार्ट 2 असं नक्की लिहा. तर मित्रांनो ही होती महा ई सेवा केंद्र जाहिरातीची सविस्तर माहिती. सरकारी काम आणि स्वतःच्या हक्काचा व्यवसाय करण्याची ही बेस्ट वेळ आहे. तुमच्या गावात आधीच किती महा ई सेवा केंद्र आहेत किंवा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याला नोकरीची किंवा व्यवसायाची गरज आहे. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा AIOSM टेक. जय महाराष्ट्र.